एक नंबर माल 1500 पत्तेदार माल है 1500 हे 6 ते 7 महिने झालेले यांना सांभाळून हे कांद्याला आणि त्या कांद्याला भाव नाही। हे सरकारने यांच्याकडे भरपूर प्रमाणात ध्यान द्यायला पाहिजे आणि सरकारच नाफेड विकायला काढले 24च्या भावना, हे कोण घेणार आहे? बरोबर अगदी बरोबर आहे तुमचं। हा तर हे माझी सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याकडे ध्यान द्या, त्यांचा पुरा मालाचे पुरा खराबा झालेला आहे। जो माल याची आरक्षण चालू आहे माल कसा आहे तुम्ही 1150 21 का लाडे सेट 1150 1150 1150 कांदे 1150 1150 जो माल याला 1200 रुपये बाजार भावला आहे 12 रुपये किलो। बघू शकता माल कसा आहे तुम्ही पत्तेदार माल आहे मीडियम साइज है 18 कट्टाच बीट आहे 1400 जो माल याची आराज चालू आहे बघू शकता माल कसा आहे तुम्ही 1400 बोली एक गोने 1400 घोड़ा सेट देखो 1450 पहले घेचेगा चौधरी करो 1450। जो माल याला 1450 बाजार भाव लागलाय 1450। बघू शकता माल कसा आहे 800 800 सव्वा 900 सव्वा 900 साढ़े 900 1000 1025 50 1050 जो माल याची बीट चालू आहे जो माल याला 1100 बाजार भाव लागलाय 1100 रुपये 11 रुपये किलो 1400 जो माल याची बीट चालू आहे 1400 ये राजकर 1400 रुपये 14 रुपये किलो 1400 रुपये क्विंटल। बघू शकता माल तुम्ही ते कांदे ऐकले नाही तुमचे म्हणते अजून कांदे घ्यायला का हा आता आपलं गोड लागला तुम्हाला बरं चांगलं घ्या वाटायला लागलं का माल द्यायचं गोड वाटत नाही का 500 600 600 600 सव्वा 600 650 700 700 700 सव्वा 700 कौन बच्चे समझ बोलना रे बाबा 7.5 में कौन है तेरे 25 की कदर किन्ने कोई करता कि नहीं 7.5 जो माल याला 7.25 रुपये किलो बाजार भाव लागलाय 750 रुपये क्विंटल। मावशी 211 रुपये क्विंटल के 300 रुपये 400 रुपये 400 450 500 550 600 ये परिमल करे 600 रुपये। जो माल याला 600 रुपये बाजार भाव लागलाय 600 रुपये क्विंटल। 1400 जो माल याची आर चालू आहे एकदम पूरा माल एकदम एक नंबर माल 1500 पत्तेदार माल है 1500 चौधरी को 1500 रुपये थोड़े हुए जो माल याला 1500 बाजार भाव लागलाय 1500 रुपये 1500 रुपये क्विंटल। या ठिकाणी आपण सुरुवातीला आराशीद्वारे जाणून घेतला कांद्याचा बाजार भाव। या ठिकाणी कांदे विकलेले आहे व काटा करणं चालू आहे। पुढे आपल्या समोर आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आजच्या कांदा बाजार भावाविषयी अधिक माहिती। दादा पहिलं आपलं संपूर्ण परिचय द्या। माझं नाव संजय अंबादास पखाले, दुकान नंबर 27 ओम जालना मंडी ओम साई ट्रेडर्स कंपनी। आता जालना शहरामध्ये जे कांदे येऊ राहिले हे आसपासच्या खेड्याचेच येऊ राहिले, आजूबाजूचा माल येऊ राहिला
आणि या पाण्यामुळं गंज त्या चाळीला पाणी नाही लागू राहिलं, पण ते चिम्मट होऊ राहिले त्या कांद्याच्या ज्या थंडीमुळे चिम्मट होऊ राहिली. त्याच्यामुळे थोडा जरा भाव जरा जास्त 2-4-5 रुपयांना कमी झालेला आहे. आणि 1200, 1300, 1400 रुपये कांदे शेतकऱ्याला परवडत नाही. हे 6 ते 7 महिने झालेले यांना सांभाळून हे कांद्याला, आणि त्या कांद्याला भाव नाही. हे सरकारने यांच्याकडे भरपूर प्रमाणात ध्यान द्यायला पाहिजे. आणि सरकारच नाफेड विकायला काढले 24च्या भावनं, तर हे कोण घेणार आहे? अगदी बरोबर आहे तुमचं. हा, तर हे माझी सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याकडे ध्यान द्या. त्यांचा पुरा मालाचे पुरा खराबा झालेला आहे. आज कमीत कमी काय विकले बरं? आज कमीत कमी मी स्वतःहून शेतकऱ्यासाठी एक 1500-1550 रुपये माल विकला आहे. सुपर माल, सुपर माल, एक नंबर माल. तो 2000चा भावचा असा, पण आज 1514 विकला तो. बरं. खाली एकदम खाली म्हणजे खाली आता मग 200, 150, 200-250 रुपयाला कट्टा विकू राहिला. खराब माल लागेल माल. तुम्ही जाता शेतकरी बांधवांना काय मेसेज देऊ इच्छिता? बस शेतकरी बांधवाची एवढंच आहे की बाबा थोडं आता काही भाव काही वाढायचे काही असं आशा राहिलेच नाही आहे. जे ते कांदे आता तुम्ही विकून टाकायला पाहिजे, एवढीच विनंती आहे त्यांना. आता नवीन कांद्याचं बी आगमन जालना शहरामध्ये झालेलं आहे. 2 गाड्या आज त्यांच्या नवीन कांदा बी आलेला आहे. आता जुन्या कांदा फक्त आता ते आता नावाला राहिलेला आहे. सर, या ठिकाणी आपल्यासोबत होते संजू शेठ पाखाले. त्यांनी आपला जाता खूप छानपैकी मेसेज दिला व जे शेतकरी बांधव होते त्यांची बी त्यांनी कळकळ सांगितली. आणि त्यांचा दुकान नंबर इथं जालना मंडीला 27 नंबर, दुकान नंबर 27. त्या ठिकाणी त्यांनी अगदी बाजारभावाविषयी छानपैकी माहिती दिली. या व्हिडिओमध्ये थांबूया, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.